आता हवामानाचे अपडेट्स घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीची शक्यता। हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी। तर अहिल्यानगर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये गारपिटीचा इशारा। वादळी वाऱ्यामुळे नागपुरातील विद्यापीठ ग्रंथालय परिसर, हिलटॉप कॉलेज आणि इतर भागामध्ये झाडं कोसळली। परिसरात काही काळ वीज पुरवठाही खंडित। नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। तर वादळी वारा आणि अवकाळीमुळे संत्र्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान। अकोला जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण। जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस, तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानात 24 तासात 5 अंशांची घट। तर शहरात उष्ण आणि दमट वातावरण। काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी। तर पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार। नागपूरसह परिसरातील ढगाळ हवामान। तर आता 24 तासात 5.5 अंश इतक्या सेल्सिअस तापमानाची घट। काही भागामध्ये अवकाळी पावसाची ही हजेरी। तर उद्यापासून उन्हापासून काहीसा दिलासा। सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि वाळवा या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसाच्या सरी पडल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अवकाळ्यापासून दिलासा। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुढील 2 दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट।